भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। श्री बाबा विश्वनाथ आणि भगवान परशुराम यांच्या चरणी माझा प्रणाम। के चरणन मां हमारो प्रणाम। जय गंगा मैया की। हर हर गंगे। उत्तर प्रदेशचे कार्यक्षम तेज आणि ऊर्जावान मुख्यमंत्री और ऊर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी BL वर्मा जी, संसदेतील माझे सहकारी संतोष गंगवार जी, उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश कुमार खन्ना जी, सतीश महाना जी, जितिन प्रसाद जी, महेश चंद्र गुप्ता जी, धर्मवीर प्रजापति जी, संसदेतील माझे इतर सहकारी, उत्तर प्रदेश विधानसभा आणि विधान परिषदेतील इतर सहकारी, पंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, काकोरी इथून क्रांतीची ज्योत प्रज्वलित करणारे वीर हुतात्मे, वीर शहीद क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान आणि रोशन सिंह या वीरांना मी हात जोडून वंदन करतो। त्यांना दंडवत घालतो। ज्यांचा इथल्या लोकांना आशीर्वाद मिळाला आहे, मला इथली माती कपाळाला लावायचे सौभाग्य मिळाले। इथूनच ओजस्वी कवी दामोदर स्वरूप विद्रोही, राज बहादूर विकल आणि अग्निवेश शुक्ल यांनी वीररसाने क्रांतीची ज्योत पेटवली होती। इतकंच नाही, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा संकल्प देणारे स्काउट गाईडचे जनक पंडित श्रीराम वाजपेयी यांची ही जन्मभूमी आहे। या सर्व महापुरुषांना मी वंदन करतो। मित्रांनो, योगायोगाने कालच पंडित रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान आणि ठाकूर रोशन सिंग यांचा बलिदान दिवस देखील होता। ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या शहाजहानपूरच्या के इन तीनों सपूतों को या तिन्ही सुपुत्रांना 19 डिसेंबरला फाशी देण्यात आली। भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या अशा वीरांचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे। वीरों का हम सभी पर बहुत बड़ा कर्ज है।
हे ये ऋण कर्ज आपण कधीच फेडू शकणार नाही. हम कभी चुका नहीं सकते, लेकिन मात्र देशाच्या विकासासाठी रात्रंदिवस मेहनत करून दिन रात ज्या मेहनत भारताचं करके स्वप्न जिस भारत स्वातंत्र्य का सैनिकांनी बघितलं होतं, तो हमारे भारत निर्माण करून स्वातंत्र्य आपण सेनानियों ने त्यांना खरी कार्यांजली देऊ शकतो. सपना देखा था, उस भारत का निर्माण करके हम उन्हें सच्ची कार्यांजलि दे सकते हैं. आज शहाजहांपूरमध्ये अशीच एक पुण्याची संधी आहे. ऐसा ही पुण्य अवसर है, ऐतिहासिक अवसर संधी है. आहे. आज उत्तर प्रदेशाच्या सर्वात मोठ्या द्रुतगती मार्गाचं सबसे बड़े एक्सप्रेसवे गंगा द्रुतगती मार्गाचं एक्सप्रेसवे काम पर सुरू होत आहे. शुरू हो रहा है. रामचरितमानस रामचरितमानसमध्ये म्हटलं आहे, गंग सकल मुद मंगल मुला. मंगल मुला, सब सुख सुख करीन, सब सुला. हरणी सबसुला. याने माँ म्हणजे गंगा गंगा माता सर्व सारे मांगल्याची, मंगलों की, सर्व उन्नती प्रगतीची सारी जननी आहे. उन्नति प्रगति की स्रोत है. गंगा माता सर्व सुख देते सारे सुख देती है और आणि सर्व पीडा दुःख सारी पीड़ा हरण हर करते. लेती है. ऐसे ही त्याचप्रमाणे गंगा द्रुतगती मार्ग देखील यूपी की प्रगति उत्तर के प्रदेशाच्या नए प्रगतीचे द्वार नवे दरवाजे उघडेल. मैं मी आज मीरत, मेरठ, हापुड़, हापुड़, बुलंदशहर, अमरोह, अमरोहा, संभळ, बदायूं, शाहजहांपुर, हरदोई, हरदोई, उन्नाव, उन्नाव, रायबरेली, रायबरेली, प्रतापगड प्रतापगढ़ और आणि प्रयागराजच्या के प्रत्येक नागरिकाचे, एक सर्व एक लोकांचे नागरिक को, विशेष अभिनंदन करतो. सब लोगों को विशेष बधाई देता हूं. जवळपास करीब 600 किलोमीटरच्या या एक्सप्रेसवेवर एक्सप्रेसवे पर 36,000 36 करोड़ कोटींपेक्षा रुपये से अधिक जास्त खर्च होणार आहे. खर्च किए जाएंगे. ये हा गंगा द्रुतगती एक्सप्रेसवे मार्ग आपल्यासोबत या क्षेत्रात नवे अपने उद्योग आणेल, साथ इस क्षेत्र में नए अनेक उद्योग रोजगार, लाएगा. हजारो नवयुवकांसाठी नव्या संधी घेऊन येईल. हजारों नौजवान के लिए अनेक नए अवसर लाएगा. साथियों, मित्रांनो, उत्तर उत्तर प्रदेश लोकसंख्येप्रमाणेच क्षेत्रफळाच्या बाबतीतही मोठा आहे. क्षेत्र के मामले में भी उतना ही बड़ा है. एका छोर से टोकापासून दूसरा दुसरं छोर टोक जवळपास 1000 किलोमीटर आहे. 1000 किलोमीटर का है. इतने बड़े इतकं मोठं यूपी को राज्य चलाने चालवायला के लिए मोठी शक्ती लागते. जिस दमखम की जरूरत है, जी दमदार कामं करायची आहेत, जिस त्यासाठी दमदार काम डबल की इंजिनचे जरूरत सरकार है, पाहिजे. वो आज ते आज डबल इंजिनचे सरकार करून करके दाखवत आहे. दिखा रही है. वो दिन दूर नहीं, तो दिवस आता दूर नाही यूपी की जेव्हा पहचान उत्तर प्रदेश पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधांचे जनरेशन राज्य म्हणून इंफ्रास्ट्रक्चर ओळखले वाले जाईल. सबसे आधुनिक राज्य के रूप में होगी. ये जो आज उत्तर प्रदेशात जे एक्सप्रेसवेचे जाळे विणले जात आहे, एक्सप्रेस वे का जाल बिछ रहा है, जो नए एयरपोर्ट विमानतळ बनाए बनत जा आहे, रहे हैं, नए रेल्वेचे नवे रेल्वे मार्ग रूट बनत बन आहेत, रहे हैं, ते उत्तर प्रदेशच्या लोकांसाठी अनेक वरदान घेऊन येत आहेत. अनेक वरदान एक साथ लेकर आ रहे हैं. पहला वरदान, पहिलं वरदान वेळेची बचत, लोगों के समय की बचत. दूसरा वरदान, दुसरं वरदान
लोगों की लोकांच्या सहूलियत सोयीत में वाढ, बढ़ोतरी, सुविधांमध्ये वाढ. में बढ़ोतरी. तिसरं वरदान तीसरा वरदान उत्तर प्रदेशच्या यूपी स्त्रोतांचा के योग्य संसाधनों का आणि सर्वोत्तम सही उपयोग. और उत्तम से उत्तम उपयोग. चौथा वरदान चौथं वरदान यूपी उत्तर के प्रदेशाच्या सामर्थ्यात में वाढ. वृद्धि. पांचवा वरदान पाचवं वरदान यूपी में उत्तर प्रदेशचा चौफेर चौतरफा विकास समृद्धी. आणि समृद्धी. साथियों, मित्रांनो, एक एका शहर शहरातून से दुसऱ्या दूसरे शहरात शहर में जाण्यासाठी जाने के लिए आता तुम्हाला अब आपको तितका वेळ लागणार नाही उतना समय जितका नहीं पूर्वी लगेगा, लागत असे. जितना पहले लगा करता था. आपका समय आपला वेळ वाहतूक कोंडीत ट्रैफिक वाया जाम जाणार में नाही. बर्बाद नहीं होगा. आपण आप त्या वेळेचा सदुपयोग उसका करू शकाल. बेहतर इस्तेमाल कर पाएंगे. उत्तर प्रदेशच्या 12 जिल्ह्यांना जोडणारा हा एक्सप्रेसवे पूर्वी और पश्चिमी पूर्व यूपी को ही आणि पश्चिम उत्तर प्रदेशाला पास जवळच नहीं आणणार नाही, लाएगा, बल्कि तर एक प्रकारे एक तरह से दिल्लीहून बिहारला येण्या जाण्याचा दिल्ली से वेळ देखील बिहार कमी आने होईल. जाने का समय भी कम कर देगा. जब ये एक्सप्रेसवे जेव्हा हा तैयार हो द्रुतगती मार्ग जाएगा, पूर्ण तयार होईल इसके आसपास तेव्हा त्याच्या आसपास उद्योगों अनेक का उद्योग एक उभे राहतील, बहुत बड़ा क्लस्टर तैयार होगा. जो यहाँ के ज्यामुळे किसानों के इथल्या शेतकरी पशुपालकांसाठी पशुपालकों नव्या के लिए संधी तो तर निर्माण होतीलच, नए इथल्या सूक्ष्म, अवसर बनाएगा लघु ही. आणि मध्यम उद्योगांसाठी, यहाँ के MSMEs लघु के उद्योगांसाठी लिए, देखील लघु उद्योग के लिए नव्या भी संधी निर्माण होतील. नई संभावनाएं तैयार करेगा. विशेष रूप से विशेषतः अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी अफाट शक्यता इथे निर्माण होतील. जो असीम संभावनाएं यहाँ पर बनेगी, उनसे त्यामुळे किसानों की शेतकऱ्यांचे आय उत्पन्न बढ़ाने वाढविण्यास में मदत होईल. मिलेगी. यानी किसान हो या म्हणजे नौजवान, शेतकरी असो की युवक, ये या सभी सर्वांसाठी के लिए अनंत संधी देणारा अनंत द्रुतगती मार्ग आहे. संभावनाओं का एक्सप्रेस वे है. साथियों, मित्रांनो, यूपी में आज उत्तर प्रदेशात जो आज ज्या आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, वो ये दिखाता है त्यातून आपल्याला कळते की संसाधनांचा योग्य उपयोग कसा केला जाऊ शकतो. कैसे किया जाता है. पहले याआधी जनतेच्या पैशांचा कुठे आणि कसा उपयोग झाला आहे हे आपण सगळ्यांनी नीट पाहिले आहेच. पाहिले आहे ना? देखा है ना, देखा है ना, काय काय होत असे माहित आहे ना? होता था मालूम है ना. आठवतंय की विसरलात? भूल गए. मात्र आज लेकिन उत्तर आज प्रदेशाचा पैसा उत्तर प्रदेशाच्याच विकास कामांसाठी वापरला जात आहे. उत्तर प्रदेश के विकास में लगाया जा रहा है. पहले ऐसी याआधी बड़ी असे प्रकल्प परियोजनाएं केवळ कागदावर यासाठी सुरू केले कागज पर जात, इसलिए शुरू जेणेकरून होती थी ते लोक आपल्या तिजोऱ्या भरू ताकि वो शकतील. लोग अपनी तिजोरी भर सके. आज ऐसी अशा प्रकल्पावर परियोजनाओं पर यासाठी काम होत आहे, इसलिए जेणेकरून काम हो उत्तर रहा प्रदेशच्या है लोकांचा पैसा ताकि वाचू यूपी शकेल. के लोगों का तुमचे पैसे पैसा तुमच्या खिशातच बचे, राहतील. आपका पैसा आपके जेब में रहे. और भाइयों बहनों, आणि बंधू भगिनींनो, जब समय बचता, जेव्हा वेळ वाचतो, सुविधा सुविधा बढ़ती, वाढतात, संसाधनांचा योग्य का वापर सही होतो, इस्तेमाल होता है, त्यावेळी आपले सामर्थ्य तो वाढते. सामर्थ्य बढ़ता है. आणि ज्यावेळी सामर्थ्य वाढते, और त्यावेळी समृद्धी येणे सामर्थ्य आपोआप बढ़ता सुरू होते. है, तो समृद्धि अपने आप आना शुरू हो जाती है. आज दुहेरी इंजिनाच्या डबल सरकारात इंजिन की सरकार उत्तर में प्रदेशचे वाढते सामर्थ्य यूपी आपण का सगळे बघू बढ़ता शकत हुआ आहोत. सामर्थ्य हम सभी देख रहे हैं. पूर्वांचल द्रुतगती मार्ग असो किंवा मग या फिर दिल्ली मेरठ द्रुतगती मार्ग असो, दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ असो किंवा मग समर्पित मालवाहू मार्गिकेचे महत्वाचे टप्पे असो, कॉरिडोर के महत्वपूर्ण फेज, असे अनेक प्रकल्प लोकसेवेसाठी समर्पित केले जात आहेत. समर्पित हो चुके हैं.
बुंदेलखंड एक्सप्रेसवे, गोरखपुर लिंक एक्सप्रेसवे, प्रयागराज लिंक एक्सप्रेसवे, दिल्ली देहरादून एक्सप्रेसवे, नोएडा अंतर्राष्ट्रीय विमानतळ, इंटरनॅशनल एअरपोर्ट, दिल्ली मेरठ जलदगती कॉरिडॉर सारखे भव्य प्रकल्प असोत, या सगळ्या प्रकल्पावर आता अतिशय वेगाने काम सुरू आहे. या जेवढ्या पायाभूत सुविधा आपण उभारतो आहोत त्या बहुपयोगी तर आहेतच, त्याशिवाय त्यात बहुपर्यायी वाहतूक संपर्क व्यवस्था असेल त्यावर देखील लक्ष दिले जात आहे. मित्रांनो, 21व्या शतकात कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी, कोणत्याही प्रदेशाच्या प्रगतीसाठी द्रुतगती संपर्क व्यवस्था ही सर्वात मोठी गरज असते. हाई स्पीड कनेक्टिविटी सबसे बड़ी जरूरत है. जेव्हा माल जलद गतीने आपल्या इच्छित स्थळी पोहोचवला जातो त्यावेळी खर्चाची बचत होते. तो लागत कम आएगी. जब लागत जेव्हा खर्च कमी होतो त्यावेळी व्यापार वाढतो. जेव्हा व्यापार वाढतो त्यावेळी निर्यातीतही वाढ होते, देशाची अर्थव्यवस्था सुधारते. म्हणूनच गंगा द्रुतगती मार्ग उत्तर प्रदेशच्या विकासाला गती देखील देईल आणि उत्तर प्रदेशाला ताकदही देईल. यूपी के विकास को गति भी देगा और यूपी को शक्ति भी देगा. इसे यामुळे पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याला देखील मोठी मदत मिळणार आहे. बहुत बड़ी मदद मिलेगी. इस एक्सप्रेसवे से या द्रुतगती मार्गाला विमानतळांशी जोडले जाईल, मेट्रोशी जोडले जाईल, जलमार्गांशी जोडले जाईल, संरक्षण मार्गिकांशी जोडले जाईल. गतिशक्ती बृहत आराखड्याअंतर्गत या द्रुतगती मार्गावर टेलिफोनच्या तारा टाकण्यासाठी ऑप्टिकल फायबर नेटवर्क लावणे असो, विजेच्या तारा लावण्याचा विषय असो, गॅस ग्रिडचा विषय असो, गॅसची पाईपलाईन टाकायची असो, वॉटर ग्रिडचा विषय असो, उच्च जलद गती रेल्वे प्रकल्पांच्या शक्यता लक्षात घेता या सगळ्या गरज लक्षात घेत भविष्यात कोणत्या गोष्टींची गरज पडेल त्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन हे प्रकल्प उभारले जात आहेत. इन बातों को ध्यान में रखते हुए बनाया गया है. इस एक्सप्रेसवे को या द्रुतगती मार्गांची उभारणी करण्यात जे पूल तयार केले जातील, उड्डाणपूल बनवले जातील, ज्या काही इतर गरजा असतील त्यांच्यासाठी परवानग्या देण्याचे कामही आता जलद गतीने केले जाईल. भविष्यात उत्तर प्रदेशचे मालवाहू कंटेनर्स वाराणसीच्या ड्राय पोर्टच्या माध्यमातून थेट हल्दिया पोर्ट पर्यंत पाठवले जाऊ शकतील. सीधे हल्दिया पोर्ट तक भेजे जा सकेंगे. म्हणजे गंगा द्रुतगती मार्गाचा उपयोग होईल पीक घेणाऱ्यांना, एक्सप्रेसवे से लाभ होगा. आपल्या उद्योगांना, उद्योजकांना, उत्पादन क्षेत्राशी संबंधित सर्व लहान मोठ्या उद्योजकांना, व्यावसायिकांना, कष्टकरी नागरिकांना. उत्पादन में लगे, मैन्युफैक्चरिंग में लगे सभी छोटे मोटे साथियों को, कारोबारियों को, मेहनतकश नागरिकों को, भाई और बहनों, बंधू आणि भगिनींनो, जेव्हा संपूर्ण उत्तर प्रदेश एकाच दिशेने एकाच वेळी वाटचाल करतो त्यावेळी देशही प्रगतीपथावर जातो. म्हणूनच दुहेरी इंजिनाच्या सरकारचा भर उत्तर प्रदेशाच्या विकासावर आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास या मंत्रासह आम्ही उत्तर प्रदेशच्या विकासासाठी संपूर्ण शक्तीनिशी काम करत आहोत, प्रामाणिकपणे काम करत आहोत. आपण जरा आपले जुने दिवस आठवून बघा, जुने निर्णय आठवून बघा, आधीच्या सरकारांची कामं करण्याची पद्धत आठवून बघा. आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल
आता उत्तर प्रदेशात भेदभाव नाही, सर्वांचेच कल्याण होत असते. आपण 5 वर्षांपूर्वीची स्थिती आठवून बघा. राज्याचे काही भाग सोडले तर इतर शहरे आणि गावखेड्यात वीज शोधूनही सापडत नसे. हे खरे आहे ना? असे होत होते ना? जरा आणखी मोठ्या आवाजात सांगा. असे होत असे ना? केवळ काही लोकांचेच कल्याण होत होते ना? केवळ काही लोकांच्या फायद्याचीच कामे होत असत ना? मात्र आता उत्तर प्रदेशातील दुहेरी इंजिनाच्या सरकारने केवळ उत्तर प्रदेशातच सुमारे 80 लाख घरांमध्ये मोफत वीज जोडण्या दिल्या. एवढेच नाही तर प्रत्येक जिल्ह्याला आधीच्या तुलनेत अधिक वीज दिली जात आहे. कई गुना ज्यादा बिजली दी जा रही है. गरिबांच्या घरांबाबत या आधीच्या सरकारने कधीच गांभीर्य दाखवले नाही. कभी गंभीरता नहीं दिखाई. आता योगीजी सांगत होते की काशीमध्ये मोदींनी शिवशंभूची पूजा केली आणि तिथून बाहेर पडल्यावर लगेचच कामगारांची पूजा केली. तुरंत बाद श्रमिकों की पूजा की. श्रमिकों को पुष्प वर्षा करके उनका अभिवंदन किया. बंधू आणि भगिनींनो, ते केवळ कॅमेरा समोर काम करत असत. हे आता आपल्या लक्षात आलेच असेल. मात्र आमचे सरकार गरिबांसाठी अहोरात्र काम करते. आमच्या सरकारने उत्तर प्रदेशात 30 लाख गरिबांना पक्की घरे बांधून दिली आहेत. बंधू आणि भगिनींनो, स्वतःचे पक्के घर तयार झाल्यावर मानाने जगावेसे वाटते की नाही? तो सम्मान से जीने का मन करता है कि नहीं करता है? माथा ऊंचा मान ताठ होते की नाही? छाती अभिमानाने फुलते की नाही? गरिबांनाही देशासाठी काही करण्याची इच्छा असते की नाही? मोदींनी हे काम केले तर चांगले आहे की नाही? चांगले आहे ना? 30 लाख गरीबों को 30 लाख गरिबांना पक्के घर मिळाले तर त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळणार की नाही? त्यांच्या आशीर्वादाने बळ मिळेल की नाही? त्या शक्तीने आम्ही तुमची अधिक सेवा करू. त्या शक्तीने आम्ही तुमची अधिक सेवा करू शकू की नाही? आम्ही तुमच्यासाठी मनापासून काम करू की नाही करणार? बंधू आणि भगिनींनो, यहाँ शाहजहांपुर में भी शहाजहांपूर इथं कोणी कधी विचार केला असेल? संपूर्ण उत्तर प्रदेशात इतकं काम कधी होत नव्हतं. एकट्या शहाजहांपूरमध्ये 50,000 लोकांना पक्की घरं मिळाली आहेत. 50,000 लोगों को पक्के घर मिले हैं. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. ज्या लोकांना अद्याप पीएम आवास योजनेची घरे मिळाली नाहीत, त्यांना लवकरात लवकर घरे मिळावीत, जल्दी से जल्दी मिले. इसके लिए भी यासाठी मोदी आणि योगी दिवस रात्र काम करत आहेत आणि यापुढेही करत राहतील. अलीकडेच आमच्या सरकारने यासाठी 2 लाख कोटी रुपये मंजूर केले आहेत. 2 लाख करोड़ रुपये स्वीकृत किए. 2 लाख करोड़ रुपये. किती? कितने 2 लाख कोटी रुपये. आणि कोणत्या उद्देशाने? गरिबांसाठी पक्की घरे बांधण्याच्या. हा खजिना तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. 5-50
तुमच्या पैशाचा आम्ही 5 ते 50 कुटुंबांच्या भल्यासाठी दुरुपयोग करू शकत नाही. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही फक्त तुमच्यासाठीच काम करतो. बंधू आणि भगिनींनो, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गरिबांच्या वेदना समजून घेणारे आणि गरिबांसाठी काम करणारे सरकार स्थापन झाले आहे. गरीब के लिए काम करने वाली सरकार बनी है. पहली बार घर, बिजली, वीज, पाणी, रस्ता, शौचालय, गॅस कनेक्शन अशा मूलभूत सुविधांना प्रथमच प्राधान्य दिले जात आहे. अशा विकास कामांमुळे गरीब, दलित, वंचित, मागासलेल्यांचे जीवन बदलते. गरीब, दलित, वंचित, पिछड़े का जीवन बदलता है. आप तुम्हाला या परिसराची स्थिती आठवत असेल. पूर्वी इथे रात्री अपरात्री जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, कोई इमरजेंसी हो जाती थी, किसी को कुणाला रुग्णालयाची गरज भासली, तर हरदोई, शहाजहांपूर, फारुखाबादच्या लोकांना लखनौ, कानपूर, दिल्लीला धाव घ्यावी लागायची. इथे फारशी रुग्णालय नव्हती आणि इतर शहरात जाण्यासाठी रस्तेही नव्हते. आज इथे रस्तेही बनले आहेत, द्रुतगती मार्गही तयार होत आहेत, वैद्यकीय महाविद्यालये सुद्धा सुरू झाली आहेत. हरदोई आणि शहाजहांपूर या दोन्ही ठिकाणी एक वैद्यकीय महाविद्यालय, त्याचप्रमाणे योगीजींनी संपूर्ण उत्तर प्रदेशात डझनभर नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली आहेत. त्यांच्या संपूर्ण चमूने असेच होते खंबीर काम, प्रामाणिक काम. ईमानदार काम. बंधू आणि भगिनींनो, समाजात जे कोणी मागे आहेत, मागासलेले आहेत, पिछड़ा हुआ है, त्यांना सक्षम करणे, विकासाचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. सरकार की प्राथमिकता है. हीच भावना आमच्या कृषी धोरणात, शेतकऱ्यांशी संबंधित धोरणातही दिसून येते. किसानों से जुड़ी नीति में भी दिखती है. बीते सालों में बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंतच्या सर्व व्यवस्थांमध्ये आम्ही 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या देशातील 80% अधिक छोट्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले आहे. 80% से अधिक छोटे किसानों को प्राथमिकता दी गई है, जिनके पास 2 हेक्टर से भी कम भूमि है. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत हजारो कोटी रुपये थेट बँक खात्यात पोहोचले असून याचा सर्वाधिक फायदा छोट्या शेतकऱ्यांना झाला आहे. बैंक अकाउंट में पहुंचे हैं, उसका सबसे अधिक लाभ छोटे किसानों को हुआ है. आज आम्ही त्या कोट्यावधी छोट्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या सुविधेने जोडत आहोत. किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ रहे हैं. कभी मेरे छोटे माझ्या छोट्या शेतकऱ्यासाठी बँकेचे दरवाजे कधीच उघडले नव्हते. ही नहीं थे. एमएसपी मध्ये विक्रमी वाढ, विक्रमी सरकारी खरेदी आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे वर्ग झाल्याने छोट्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छोटे किसान को बहुत राहत मिली. साथियों, मित्रांनो, हमारा फोकस देशातील सिंचनाखालील क्षेत्राचा विस्तार, के रकबे का विस्तार करने पर है. सिंचन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान यावर आमचा भर आहे. इसलिए
त्यामुळे आज 1 1 लाख करोड़ कोटी रुपये ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांवर, ग्रामीण गोदामे, इंफ्रास्ट्रक्चर शीतगृहे पर, यासारख्या पायाभूत सुविधांवर भंडारण, खर्च केले जात आहेत. कोल्ड स्टोरेज जैसे इंफ्रास्ट्रक्चर पर खर्च किए जा रहे हैं. हमारा प्रयास गावाजवळच गांव के अशी पास पायाभूत ही सुविधा निर्माण करण्याचा आमचा ऐसा प्रयत्न आहे, इंफ्रास्ट्रक्चर तैयार करने का है जिससे जेणेकरून जल्दी शेतकरी नाशवंत, खराब होने अधिक मोबदला देणारी फळे आणि भाजीपाल्याची दाम अधिकाधिक देने वाले लागवड करू शकतील फळसब्जियों की आणि त्यांना लवकर बाहेर पोहोचवू खेती शकतील. किसान अधिक से अधिक कर सके और अधिक से जल्दी बाहर पहुंचा सके. इससे यामुळे फूड अन्न प्रोसेसिंग प्रक्रिया उद्योगों उद्योगांचा का भी झपाट्याने विस्तार होईल तेजी से विस्तार हो पाएगा आणि और गावाजवळच गांव के पास ही रोजगाराच्या नवीन रोजगार संधी की निर्माण नई होतील. संभावनाएं बनेगी. भाइयों बंधू आणि बहनों, भगिनींनो, बीते सालों में ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक दशकांपासूनचे जुने प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी आम्ही नवे पर्याय, नवीन उपाय ईमानदारी शोधण्याचा से दूर प्रयत्न केला. करने के लिए नए विकल्प, नए समाधान खोजने का प्रयास किया है. आज गन्ने के उसाच्या लाभकारी किफायतशीर किमतीच्या मूल्य के बाबतीत मामले में भी उत्तर प्रदेश हे देशातील आघाडीच्या राज्यांपैकी देश में एक आहे. अग्रणी राज्यों में है. योगीजींच्या भुगतान के सरकारने मामले में भी देयकांच्या बाबतीतही योगीजी नवीन सरकार आदर्श ने घालून दिला आहे. नए प्रतिमान स्थापित किए हैं. आज इथेनॉल पेट्रोलमध्ये की इथेनॉल पेट्रोल मिसळण्यास में देखील blending को भी अभूतपूर्व चालना दिली जात आहे. अभूतपूर्व बढ़ावा दिया जा रहा है. इससे त्यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीत देशाचा पैसा वाचत असून देशाचे साखर क्षेत्रही मजबूत होत आहे. हो रहा है. भाइयों और बहनों, बंधू आणि भगिनींनो, हमारे यहाँ कुछ आपल्याकडे राजनीतिक दल असे काही रहे राजकीय हैं पक्ष आहेत जिन्हें देश की ज्यांना देशाच्या विरासत वारशाच्या से भी दिक्कत है आणि देशाच्या और देश विकासाच्या के देखील विकास समस्या से आहेत. भी दिक्कत है. देश की विरासत देशाच्या से वारशाची दिक्कत समस्या आहे इसलिए क्योंकि कारण इन्हें अपनी वोट त्यांना बैंक त्यांच्या की वोट बँकेची चिंता ज्यादा जास्त सताती सतावते. है. देशाच्या विकासाची समस्या अशासाठी आहे कारण गरीब आणि सामान्य माणसांचे त्यांच्यावरचे अवलंबित्व दिवसेंदिवस कमी होत आहे. इन पर निर्भरता दिनों दिन कम हो रही है. आप खुद तुम्हीच बघा, देखिए, इन लोगों को या लोकांना काशीमध्ये बाबा विश्वनाथांचे भव्य धाम बांधण्याची समस्या आहे. बाबा विश्वनाथ का भव्य धाम बनने से दिक्कत है. इन लोगों को या लोकांना अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उघडण्यात अडचण आहे. इन लोगों को या लोकांना गंगाजीच्या गंगा जी स्वच्छता के अभियानाची सफाई अडचण आहे. अभियान से दिक्कत है. यही हे लोग लोकच हैं जो दहशतवाद्यांच्या आतंक के विरोधात आकाओं लष्कराच्या के खिलाफ कारवाईवर प्रश्नचिन्ह सेना उपस्थित की करतात. कार्यवाही पर सवाल उठाते हैं. यही लोग हेच हैं लोक जो भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेल्या वैज्ञानिकों मेड इन की इंडिया बनाई कोरोना मेड इन लसीवर इंडिया कोरोना प्रश्नचिन्ह वैक्सीन लावतात. को कटघरे में खड़ा कर देते हैं. भाइयों और बंधू आणि बहनों, भगिनींनो, ये प्रदेश, हे राज्य, हा ये देश बहुत खूप मोठा बड़ा, आहे, बहुत महान खूप है. महान आहे. सरकारें याआधीही पहले सरकारे भी आली आणि जाती गेली. रही हैं. देश के विकास आपण का, सर्वांनी देश के देशाचा सामर्थ्य विकास का आणि देशाच्या सामर्थ्याचा उत्सव खुल्या मनाने साजरा हम केला सभी पाहिजे. को खुले मन से मनाना चाहिए. लेकिन अफसोस पण खेदजनक गोष्ट ही इन लोगों की की हे लोक सोच असा ऐसी विचार नहीं करत है. नाहीत. सरकार जेव्हा सरकार जब सही योग्य नियत हेतूने के काम साथ करते काम करती है, तेव्हा काय परिणाम होतात तो हे उत्तर क्या प्रदेशने परिणाम गेल्या आते 4-5 हैं? वर्षात अनुभवले कि आहे. बीते 4-5 सालों में यूपी ने अनुभव किया है. योगी जी के नेतृत्व योगीजींच्या नेतृत्वाखाली में यहाँ इथे सरकार सरकार बनने स्थापन से होण्यापूर्वी पहले पश्चिम यूपी उत्तर में प्रदेशात कानून कायदा व्यवस्था आणि की सुव्यवस्थेची क्या स्थिती स्थिति काय थी, होती हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. इससे आप भली भांति परिचित है. पहले यहाँ क्या कहते थे? पहले यहाँ इथे क्या कहते थे? आधी काय म्हणायचे?
यहाँ लोग कहते थे लोक इथे म्हणायचे, दिया दिवसा बरे उजेडी घरी परत या. तो घर लौट आओ. दिया सूर्य बरे मावळतीला गेल्यावर तो घर बंदुका लौट आओ. बाळगणारे लोक रस्त्यावर यायचे. क्योंकि या सूरज बंदुका डूबता गेल्या की नाही था, गेल्या? तो कट्टा लहराने वाले ते जायला हवे होते की नाही? चमकते थे. ये कट्टा गया कि नहीं गया? ये कट्टा जाना चाहिए था कि नहीं जाना चाहिए था? बेटियों की सुरक्षा पर दिवसेंदिवस मुलींच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होत आए असे. दिन सवाल उठते रहते थे. बेटियों का स्कूल मुलींना कॉलेज जाना शाळा महाविद्यालयात जाणे सुद्धा अवघड झाले होते. व्यापारी कारोबारी व्यापारी, उद्योजक घर से सकाळी सुबह घरातून निघायचे, निकलता था. कुटुंब काळजीत असायचे. परिवार को चिंता होती थी. गरीब परिवार गरीब कुटुंबे इतर राज्यात दुसरे कामासाठी राज्य गेल्यावर काम करने घर जाते थे. आणि जमिनीवर तो बेकायदेशीरपणे घर, कब्जा जमीन करण्याची पर चिंता होती. अवैध कब्जे की चिंता होती थी. कब कहां केव्हा दंगा कुठे हो दंगल जाए, होईल, कहां कुठे आगजनी जाळपोळ होईल, हो जाए, हे कोई कोणीच नहीं सांगू कह शकत सकता नव्हते. था. ये आपका प्यार, हे तुमचे ये प्रेम, आपके आशीर्वाद हे तुमचे आशीर्वाद आम्हाला हमें रात्रंदिवस दिन-रात काम करण्याची काम प्रेरणा करने की देतात. प्रेरणा देते हैं भाइयों बहनों. आप जानते हैं मेरे प्यारे माझ्या भाइयों प्रिय बहनों, बंधू भगिनींनो, तुम्हाला इसी माहित आहे, स्थिति के या चलते परिस्थितीमुळे अनेक गावांतून स्थलांतराच्या कई बातम्या गांवों रोज से येत होत्या. पलायन तक की खबरें आए दिन आती रहती थी. लेकिन मात्र बीते गेल्या 4 साढ़े 4.5 वर्षात साल में योगीजींच्या योगी जी की सरकारने सरकार ने स्थिति को सुधारने के परिस्थिती लिए सुधारण्यासाठी बहुत परिश्रम खूप मेहनत घेतली आहे. आज 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 त्या माफियांवर बुलडोजर चालतो. बुलडोजर चलता है. बुलडोजर तो गैर कानूनी बेकायदा इमारत पर इमारतीवर चलता है. बुलडोजर फिरतो. लेकिन दर्द पण त्यांचे पालन पोषण उसको करणाऱ्यांना पालने त्रास होतो. पोसने वालों को होता है. म्हणूनच तभी आज संपूर्ण आज उत्तर पूरे प्रदेशची जनता यूपी की म्हणत आहे, जनता कह रही है, यूपी उत्तर प्रदेश प्लस आणि योगी बहुत है खूप आहेत उपयोगी. यूपी प्लस योगी खूप उपयुक्त आहेत. यूपी प्लस योगी खूप उपयुक्त आहेत. मी पुन्हा म्हणेन, यूपी उपयोगी. UPYOGI. यूपी प्लस यूपी योगी अधिक योगी खूप बहुत उपयोगी. है उपयोगी. साथियों, मित्रांनो, मैं इसका एक और याचे उदाहरण आणखी देता एक हूं. उदाहरण मी देतो. अभी कुछ दिन पहले काही दिवसांपूर्वी एक बातमी मैंने पाहिली. एक खबर देखी थी. एक खबर तो ही है बातमी तर आपल्या बलाढ्य शहर हमारे मेरठची आहे. सामर्थ्यवान शहर मेरठ की. लेकिन पण पूरे संपूर्ण यूपी, उत्तर प्रदेश, दिल्ली दिल्ली NCR
और देश आणि के देशातील बाकी इतर राज्यों को राज्यांनाही भी हे इस माहीत बात को असणे जानना आवश्यक जरूरी आहे. है. भाई और बंधू बहनों, आणि भगिनींनो, मेरठ मेरठमध्ये एक एक रस्ता हुआ आहे, करता है, एक बाजार आहे, सोतीगंज. ये देशात सोतीगंज कुठेही देश वाहन भर में चोरी असो कहीं भी ती लपवण्यासाठी गाड़ी चुकीच्या की पद्धतीने चोरी हो, वापरासाठी ती मेरठमधील कटने के सोतीगंज लिए, येथे येत असे. गलत इस्तेमाल के लिए मेरठ के सोतीगंज ही आती थी. दशकों से अनेक ऐसा दशके ही चला हे जा असेच रहा चालू था. होते. जो चोरीची चोरी वाहने की मोडीत गाड़ियों काढण्यात की जे कटाई महारथी के होते, आका थे, त्यांच्यावर उन पर कारवाई कार्रवाई करण्याची की हिंमत पहले की पूर्वीच्या सरकारों को सरकारांमध्ये हिम्मत ही नव्हती. नहीं होती थी. हे काम भी शक्तिशाली योगीजींचे सरकार दमदार आणि स्थानिक प्रशासन काम यांनी भी केले आहे. दमदार योगी जी की सरकार और स्थानीय प्रशासन ने किया. अब आता सोतीगंज का एक सोतीगंजचा हा काळा बाजार बंद झाला आहे. बंद कर दिया गया है. भाई और बहनों, बंधू आणि भगिनींनो, जिनको माफिया ज्यांना का माफियांची साथ पसंद संगत है, आवडते ते माफियांचीच वो भाषा माफिया बोलतील. की ही भाषा बोलेंगे. हम तो उनका ज्यांनी गौरवगान आपल्या जिद्द करेंगे, आणि बलिदानाने हा देश जिन्होंने घडवला आहे. अपने तप त्यांचा और त्याग आम्ही से गौरव करू. इस देश को बनाया है. आजादी का अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव इसी याच भावनेचे भावना का प्रतीक आहे. देश की देशाच्या आजादी के लिए स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित ज्यांनी आपले करने जीवन वालों अर्पण को केले, उनका त्यांना उचित स्थान त्यांचे दिलाना, योग्य स्थान देणे ये हे हम आपल्या सभी सर्व देशवासियों देशवासियांचे का कर्तव्य आहे, हमारा जबाबदारी आहे. दायित्व है. इसी कड़ी में या शृंखलेत शहाजहांपूरमध्ये में शहीद संग्रहालय बांधले जात आहे. शहीद संग्रहालय का निर्माण किया जा रहा है. शहीदांच्या स्मृती संग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. स्मृतियों को संजोया गया है. ऐसे अशा प्रयत्नांमुळे येथे येणाऱ्या नव्या पिढीला राष्ट्रपती समर्पणाची प्रेरणा नेहमीच मिळेल. समर्पण की प्रेरणा हमेशा मिलती रहेगी. आपके तुमच्या आशीर्वादाने आशीर्वाद से उत्तर प्रदेशच्या विकासाचा हा कर्मयोग असाच चालू राहील. ऐसे ही निरंतर जारी रहेगा. पूर्व हो पूर्व या असो पश्चिम, वा पश्चिम, अवध असो बुंदेलखंड, की बुंदेलखंड, उत्तर प्रदेशच्या के प्रत्येक कोने- कानाकोपऱ्याचा कोने को विकास करण्याची मोहीम विकसित करने सुरूच का राहील. अभियान जारी रहेगा. एक पुन्हा बार एकदा फिर मी तुम्हा आप सभी सर्वांचे को गंगा द्रुतगती गंगा मार्गासाठी एक्सप्रेसवे अभिनंदन की करतो. बहुत बहुत बधाई देता हूं. बहुत बहुत तुम्हा सर्वांना शुभकामनाएं देता खूप हूं. खूप शुभेच्छा मेरे देतो. साथ माझ्याबरोबर जोर से बोलिए. मोठ्याने बोला. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. बहुत बहुत खूप खूप धन्यवाद.